नाशिक महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेतर्फे 24 मार्चपासून सुमित ऑटो शेरिंग ग्रुप सातपूर या कंपनीविरोधात कामगार उपायुक्त कार्यालय सातपूर येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे। या कंपनीत कार्यरत असलेल्या कल्पना पोपट निकम या महिला कामगाराचा हात जायबंदी झाला असे असतानाही सुमित ऑटोच्या निगरगट्ट व्यवस्थापनाने पीडित महिलेला कामावरून काढून टाकले। त्यामुळे या महिलेवर उपासमारीची वेळ आली आहे। त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष कैलास मोरे, संदीप दोंदे, मनीष परदेशी, अर्जुन वेताळ उपोषणात सहभागी झाले होते। मी सौ कल्पना पोपट निकम, मी समीर ऑटो या कंपनीमध्ये शेरिंग ग्रुपची काम करत होते। रोलिंग मशीनवरती कामाला होते। इथं 3 जुलै 2022ला माझा ॲक्सिडेंट झाला। मला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले। त्यानंतर मी SIच्या सुट्टीवर होती काही दिवस। त्या काळानंतर मला त्यांनी कामावर घेतले 10 महिन्यासाठी। पण ॲक्सिडेंट पिरियडमध्ये मला सांगण्यात आलं की कायमस्वरूपी कामावर ठेवू, पण त्यांनी मला 10 महिने कामावर ठेवलं आणि त्यानंतर मला बेकायदेशीरपणे काही कारण न सांगता कामावरून काढून टाकले। आता माझी एकच त्यांच्याकडे मागणी आहे की त्यांनी मला मागील भरपाई पण द्यावी आणि कायमस्वरूपी कामावर पण घ्या। मी 1 वर्षापासून हा लढा देत आहे। आज आम्ही कामगार उपायुक्त ऑफिस आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या विरोधात आंदोलनाला बसलो आहोत। माझ्याबरोबर ज्या आहेत त्या कल्पना निकम यांचा सातपूरमधील जे शेरिंग ग्रुप आहे त्याची सुमित ऑटो म्हणून कंपनी, त्यांचा रोलिंग मशीनमध्ये हात गेला समीर ऑटोमध्ये। तर त्या वास्तविक त्यांना कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून त्यांनी कामावर घेतलेलं होतं आणि बेकायदेशीर त्यांना मशीनवर कामाला लावलं आणि त्याच्यामुळे हा अपघात घडला। अपघात झाल्यानंतर त्यांना आश्वासन देण्यात आले की तुम्हाला परमनंट करू वगैरे। 10 महिन्यात नंतर त्यांना काढून टाकण्यात आलं। विशेष म्हणजे त्यांना एवढ्या याच्यात कॅश पगार देण्यात आला। अपघाताच्या आधी पण त्यांना कॅश पगार देण्यात आला आणि अपघातानंतरही कॅश पगार देण्यात आला, जो बेकायदेशीर आहे। वास्तविक जो पगार आहे हा फक्त बँकेत झाला पाहिजे असा कायदा आहे, पण त्यांचा ESI PF ते कंपनी भरत असून सुद्धा त्यांना कॅश पगार देत होती। नक्की हा काय गोड गंमत आहे ही चौकशी झाली पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, महिंद्रासारख्या मोठ्या ब्रँडचे वेंडर आहेत, तर महिंद्रासारख्या मोठ्या ब्रँडचे वेंडर जर एका महिलेला एवढे त्रास देत असतील, त्यांना 2 वर्षापासून जर त्यांनी बाहेर ठेवलेलं आहे, तर महिंद्राने सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। विशेष म्हणजे जी कंपनी आहे, जे कायद्यात अशी प्रोव्हिजन आहे की डिसॅबिलिटी ॲक्ट जो 1995 याचा कलम 47 मध्ये असं स्पष्ट उल्लेख आहे की अशा लोकांना ज्यांचा अपघात होतो अशा लोकांना कामावरून काढता येत नाही, त्यांचा पगार कमी करता येत नाही, मात्र त्यांना जे काम त्यांना करता येईल असं काम त्यांना द्यावं लागतं, हा कायदा आहे। परंतु ते संबंधित जो HR आहे हा एका संघटनेचा पदाधिकारी आहे आणि त्यामुळे त्यांना हे कायदे काहीच घेणे नाही। ते सगळे कायदे मोडून फेकत आहे, त्यांना कायदेशीर काहीच देणं घेणं नाही। इतका गंभीर प्रश्न असून सुद्धा ते कुठलाही कायदा पाळत नाही, ना त्या फॅक्टरी ॲक्ट पाळत। त्या फॅक्टरी ॲक्ट म्हणजे एवढा मोठा ॲक्सिडेंट त्यांनी फॅक्टरी इन्स्पेक्टरला सुद्धा कळवलं होता, म्हणजे कितीही बाजवडीगिरी आहे हे ह्या अधिकाऱ्याने हे जाणलं पाहिजे। जर कोणी असा गैरफायदा घेत असेल तर त्याचा बंदोबस्त लागलीच केला पाहिजे। आणि मी महिंद्रा मॅनेजमेंटला पण विनंती करतो की जर एखादी वेंडर कंपनी एखाद्या महिलेला जर अशा स्वरूपात त्रास देत असेल, अशा स्वरूपात छळत असेल, तर हा विचार महिंद्राने पण केला पाहिजे। लवकरात लवकर ह्या ताईंना कामावर घेऊन सगळी भरपाई दिली पाहिजे। आता त्यांचा कट कर। कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला, कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच। कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स। अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा। ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर, 4 सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी, भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट। 1 वर्षाची 100% मनी बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स, कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स।